नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी अरविंद मासुरकर नामधारी सीड्सतर्फे सर्व शेतकरी बांधवांचे सहर्ष स्वागत करतो। आज आपण आपल्या पंचकृषीतील युवा तळपदार शेतकरी श्री प्रणयभाऊ गुरांदे यांच्या शेतामध्ये नामधारी फुलगोबी 11-14चा प्लॉट बघत आहोत। तर या व्हेरायटीबद्दल सविस्तर माहिती आपण प्रणयभाऊकडून जाणून घेऊया। प्रणयभाऊ नमस्कार। नमस्कार, माझं नाव प्रणय आनंदरावजी गुरांदे, मुक्काम वराडा, तालुका पारशिवनी, जिल्हा नागपूर। तुम्ही नामधारी कंपनीची कुठली व्हेरायटी लावली प्रणयभाऊ? नामधारी NS 1114। कधी लागवड केली आहे? याची लागवड मी 25 सप्टेंबरला केली आहे आणि आज दिनांक 5 डिसेंबर म्हणजे जवळजवळ 70 दिवसाचा प्लॉट झाला आहे। हो, कशी वाटली व्हेरायटी प्रणयभाऊ तुम्हाला? व्हेरायटी एक नंबर आहे। एक नंबर आहे। हो, रोगप्रतिकार क्षमता कशी आहे व्हेरायटीची? खूप मस्त आहे, म्हणजे तेवढा अटॅक नसते हिच्यावर अटॅक कमी असतो। फुलाचा रंग कसा आहे? एकदम दुधासारखा पांढरा आहे आणि गट्टा एकदम पॅक आहे। मतलब म्हणजे जसं क्रॅक मारते वगैरे हा, हे तो काहीच नाही याच्यामध्ये। ओके म्हणजे फुलाचा असा गट्टा पूर्ण घट्ट आहे, बरोबर आहे। कॉम्पॅक्टनेस चांगली आहे याच्यामध्ये, क्रॅक होत नाही। आणि किती कटिंग होतात? कटिंगला कसा आहे तो प्लॉट? कटिंगला चांगला आहे ना? चांगला आहे। मार्केटमध्ये कशी काय डिमांड असते या व्हेरायटीला? एक नंबर बाकी व्हेरायटीपेक्षा तर खूपच मस्त आहे। व्यापारी याच्याकडे पटकन आकर्षित होतात। कारण याच्यामध्ये जसे जे पकड्या होते म्हणजे क्रॅक मारते, फुल वेगळं म्हणजे याच्यामध्ये गॅप येते, असं काही विषय नाही याच्यामध्ये। या वर्षी एवढं खराब वातावरण आहे, या खराब वातावरणात काय आहे परिस्थिती प्लॉटची? एवढं खराब वातावरण असून सुद्धा या व्हेरायटीमध्ये असला कोणताच प्रॉब्लेम नाही आला आहे, कुठलाच प्रादुर्भाव नाही आला आहे। वजन वगैरे कसं काय व्हेरायटीचं? वजन या व्हेरायटीचं आता जो मी गड्डा पकडलेला आहे याचं वजन कमीत कमी 1.5 किलोच्या जवळजवळ आहे। 1.5 किलोच्या जवळजवळ वजन आहे। किती दिवसात तयार होणार वाण आहे? 75 दिवसात सुरू होणारी व्हेरायटी आहे। 70 ते 75 दिवसात। तुम्ही मागच्या वर्षी पण ही व्हेरायटी लावली होती? हो, मागच्या वर्षी मी पहिल्यांदाच लावली होती आणि ही माझी आता दुसरी वेळ आहे। ओके, मागच्या वर्षी खूप मस्त पीक मिळालं याचं, रेट नुसार थोडं प्रॉब्लेम झाला। या वर्षी रेट पण चांगली आहे आणि व्हेरायटी पण चांगली मिळाली आणि रेट पण चांगले मिळाले। तुम्ही तुमच्या शेतातला अजून फुलं दाखवून द्या शेतकरी बांधवांना। बघा प्रणय भाऊ त्या शेतामध्ये नामधारी 11-14 हे काय बघा, नामधारी 11-14 उद्यापासून हार्वेस्टिंगला सुरू करणार आहे मी। उद्यापासून कटिंग पण सुरू होणार आहे प्रणय भाऊच्या शेतामध्ये। नामधारी 11-14 इकडे समोर आहे, म्हणजे आता पूर्णपणे नाही आली आहे, एखादी म्हणजे उद्यापासून सुरू करायची। उद्यापासून कटिंग सुरू होऊन जाईल भाऊच्या शेतामध्ये। नामधारी 11-14 प्रणय भाऊ गुरांदे वराडा यांच्या शेतामध्ये अप्रतिम असा प्लॉट प्रणय भाऊनी तयार केलेला युवा तडफदार शेतकरी आपल्या पंचकृषीतील प्रणय भाऊ गुरांदे। धन्यवाद प्रणय भाऊ। धन्यवाद।